हॅलो ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, थोडेसे साईडला आवाज येत असतील तर ते इग्नोर करा। बट महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जे राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। आपण बऱ्यापैकी काय करतो, राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयाला फार दुर्लक्षित करतो आणि मग जेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायची वेळ येते तेव्हा घाईघाईमध्ये आपण या परीक्षेचा अभ्यास करतो। तेव्हा मग आपल्याला व्याकरण सुद्धा संपवायचं असतं आणि मग आपला जो लेखन विभाग आहे, ज्याची कोणी प्रॅक्टिसच करत नाही, राज्यसेवा किंवा MPSC करणारे विद्यार्थी, सो तो विभाग आपल्याला सोडवायचा असतो आणि मग त्यासाठी वेळेवर घाई होते आणि मग कदाचित त्यामध्ये मार्क कमी पडण्याची शक्यता असते। सो आपल्याला काय करायचं आहे, जर का तुमची राज्यसेवा 2023 मधली टार्गेट असेल किंवा येणारी 2022 ची जी जाहिरात आहे, जी आत्ता येईल ती टार्गेटेड असेल, तर आत्तापासून तुम्हाला काय करायचं आहे किंवा या लँग्वेजच्या पेपरवरून तुमच्या काय लक्षात येईल की कशा प्रकारचा तुमचा अभ्यास असायला हवा, भाषेचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे करायला हवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पेपरमध्ये लक्षात येईल। सो हा पेपर तुम्ही नक्की पहा। याची PDF मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती देईलच। ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली एक लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा किंवा व्हॉट्सॲपवर प्रत्येक ग्रुपला सेपरेटली पाठवणे आता खूप कठीण झालं आहे, त्यामुळे मी टेलिग्रामवरती हा पेपर जो आहे तुम्हाला सेंड करेल। सो सुरुवातीला पहा आपल्याला काय आहे या पेपरमध्ये, तर 100 मार्कांचा पेपर आणि यासाठी 3 तास आपल्याला दिलेले आहेत आणि HSCचा जो काही दर्जा असतो तोच दर्जा या पेपरचा आहे असं म्हटलेलं आहे। परंतु तुमची एक मॅच्युरिटी लेवल 12वीच्या विद्यार्थ्यांची नसून तुम्ही एक अधिकारी होणार आहात, हीच मॅच्युरिटी लेवल जी आहे ती एक्सपेक्टेड असते, कारण सर्व विद्यार्थी राज्यसेवा करणारे थोडेसे मॅच्युअर असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच प्रमाणात लिखाण करावं किंवा त्याच प्रमाणात तुमची उत्तरं असावीत असं इथे अपेक्षित असतंच। सो आता याच्यामध्ये सूचना काय आहेत त्या सुद्धा आपण पाहूया। उमेदवाराने भाग 1 व भाग 2 साठी म्हणजे मराठी आणि इंग्रजीसाठी स्वतंत्र उत्तर पुस्तिका इथे वापरावी। त्यानंतर सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। त्यानंतर काय आहे पहा, तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणास गुण देण्यात येतील असं सांगितलेलं आहे आणि सर्व जे प्रश्न आहेत ते त्याच्यासमोर जे अंक दिलेले आहेत ते त्या प्रश्नांचे गुण आहेत, मार्क्स तिथे सांगितलेले आहेत आणि कुठेही बैठक क्रमांक, स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक असं काहीही लिहू नये, जसं 10वी 12वीला होतं तशाच प्रकारची इथे सूचना आहे। त्यानंतर उत्तरं जी सोडवायची आहेत ती एकत्र सोडवायची आहेत, म्हणजे उपप्रश्न असतील तर तुम्हाला उत्तरं सोडवताना ती सिरियली सोडवायची आहेत। अर्ध उत्तर इकडे, अर्धा प्रश्न इथे किंवा एक प्रश्न इथे, दुसरा उपप्रश्न 2-3 पेज सोडून असं जर तुम्ही सोडवलं तर ते तुमचा दुसरा प्रश्न चेक होणार नाही। अशा प्रकारच्या ह्या फक्त सूचना आहेत, जनरल सूचना। सो ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आता आपण पेपरचं स्वरूप पाहूया। यामधला पहिला जो पेपर आहे मराठी, पहिला पार्ट तो आपण पाहूया। मराठी अनिवार्य यामध्ये आपल्याला पहा काय सांगितलेलं आहे की तुम्हाला निबंध लिहायचा आहे। खालीलपैकी एका विषयावर 400 शब्दात निबंध लिहायचा आहे। इथे शब्द मर्यादा 400 सांगितलेली आहे आणि विषय पहा कसे आहेत, भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे, काय कमावले काय गमावले। दुसरा आहे, श्रोते हो मी रेडिओ बोलतोय। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण एक्सपेक्ट काय करतो की आपण MPSCचा पेपर देतोय म्हणजे विषय काहीतरी वेगळे असतील किंवा खूपच तात्विक विषय असतील, खूप करंटशी रिलेटेड असतील, परंतु याचे निबंधाचे तुम्ही जुन्या पेपरमधले विषय पहा आणि ते प्रत्येक विषयावरती लिखाण करण्याची सवय ठेवा, कारण की अशा विषयांवरती निबंध लिहिताना वेळेवरती काहीतरी जुळवाजुळव करून आपण जर का निबंध लिहिला तर त्याला कदाचित मार्क कमी पडतील। त्यामुळे या लिखाणाची तुम्हाला सवय असायला हवी। आपण फक्त वाचनावरती भर देतो राज्यसेवामध्ये आणि आता तर CSAT क्वालिफाईंग झाल्यामुळे फक्त GS कडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सो अशी चूक कधीच करू नका। तुम्हाला मल्टी डायमेन्शनल असणं आवश्यकच आहे आणि तुमचा अभ्याससुद्धा तसाच असायला हवा। सो त्यासाठी तुम्हाला लिखाणाची सुद्धा सवय पाहिजे, वाचन तुमचं चांगलं पाहिजे, तरच तुम्ही चांगलं लिहू शकाल। आता या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी मिळाल्या आणि काय काय गोष्टी आपण गमावल्या हा विषय दिलेला आहे। मग हा जो आपण विषय लिहितोय त्यामध्ये आपल्याला फक्त कमावलेल्या गोष्टी नाही तर दोन्हीही बाजूंनी विचार करून आपल्याला इथे लिखाण करावं लागणार आहे। सो त्यासाठी हा विषय तुम्हाला हाताळायचा जर असेल तर या विषयाचं तुम्ही लिखाण करणं आवश्यक आहे। म्हणजे आधी तुमची काहीतरी प्रॅक्टिस असायला हवी, तुमचं रोजचं वर्तमानपत्रांचं वाचन असायला हवं, तुम्ही नियमितपणे जे संपादकीयचे लेख वगैरे येतात ते वाचायला हवे,
ते वाचल्याशिवाय तुम्हाला असं जे काही लिखाण आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं लिखाण तुमचं होणार नाही. सो तुम्हाला वाचनासाठी लेखनासाठी वाचनाची इथं आवश्यकता आहे. सो वेळेवर होणारा हा अभ्यास नसतो आणि वेळेवरच्या त्या 2-3 महिन्यात तुम्ही काय करणार. सो आत्तापासूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे. तुम्हाला कंटाळा येत असेल संपादकीय वाचण्याचा, लिहून पाहण्याचा, पण ऑप्शन नाही आहे. तुम्हाला जर का पोस्ट मिळवायची असेल तर आता सोपं असणार नाही. दिवसेंदिवस परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते बदलत आहे आणि या बदलत्या स्वरूपानुसार तुम्हाला स्वतःला सुद्धा बदलावं लागणार आहे. UPSCच्या सारखीच आपली राज्यसेवेची परीक्षा होणार आहे. सो तुम्ही आत्तापासून प्रिपेअर राहा. तुम्हाला लिखाणाची सवय असायलाच हवी. सो अशा विषयांवरती तुम्ही लिहून पाहायलाच हवं. आता त्याच्यानंतर आपल्याला पहा काय आहे, इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करायचे आहे. याला 15 मार्क आहेत आणि या निबंधाला इथे मार्क्स तर नाही दाखवलेत. ओके, सो निबंधाला 25 मार्क आहेत आणि हा जो उतारा आहे ज्याचं ट्रान्सलेशन आपल्याला करायचं आहे, इंग्लिशचा उतारा दिला आहे त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. हा उतारा आपल्याला भाषांतर करत असताना 15 मार्कासाठी आहे. सो आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा भाषांतर करतोय तेव्हा आपल्याला जसंच्या तसं भाषांतर करायचं आहे आणि भाषांतर करत असताना मराठीची गोळी गेली नाही पाहिजे अशा प्रकारचं ते भाषांतर असावं. व्याकरणिकदृष्ट्या सुद्धा आपलं भाषांतर व्यवस्थित असलं पाहिजे. यासाठी सुद्धा तुम्हाला इंग्रजीमधलं उतारे मराठीत करून पाहण्याची सवय पाहिजे. शब्दांचे अर्थच जर कळले नाहीत तर तुम्ही त्यासाठी मराठी शब्द लिहू शकणार नाही आणि जर तुम्ही मराठी शब्द व्यवस्थित लिहिला नाही तर तुम्हाला म्हणजे एक जरी शब्द अडला तरी पूर्ण वाक्याचं तुम्ही ट्रान्सलेशन करू शकणार नाही. त्यासाठी मग इंग्रजीचा सुद्धा तुमचा शब्दसंग्रह चांगला पाहिजे. त्यासाठी वाचन सुरू ठेवा, लेखन सुरू ठेवा, त्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत. सो 15 मार्कासाठी हा पोर्शन आहे. त्यानंतर पुढचा पोर्शन आहे पहा 10 मार्कांसाठी दिलेला आहे आपल्याला सारांश लेखन आहे. 1/3 शब्दामध्ये आपल्याला दिलेला हा जो काही उतारा आहे त्याचा आपल्याला इथे जे काही सारांशामध्ये लेखन करायचं आहे. सो आता पहा याला शीर्षकसुद्धा द्यायचं आहे आणखी. सो आता हे जेव्हा आपण असे उतारे सोडवतो तेव्हा आपल्याला 10वीमध्ये इंग्रजीच्या पेपरमध्ये किंवा जे आपल्याला यायचं समरी लिहायला तेव्हा शाळांमध्ये काय सांगितलं जायचं की तुम्हाला जर नाहीच सुचलं तर वरच्या 2-3 ओळी, मधल्या 2-3 ओळी आणि शेवटच्या 2-3 ओळी असं लिहून टाका म्हणजे तुमचं काम होईल. परंतु हे MPSCचे पेपर आहेत आणि इथे असं चालणार नाही. तुम्हाला सारांश लेखन करत असताना त्यातला एकही महत्त्वाचा मुद्दा गहाळ करता येणार नाही. प्रत्येक मुद्द्याचा समावेश तुमच्या सारांशामध्ये असला पाहिजे आणि तो जो आहे उतारा त्याच्यापेक्षा त्याचं जे काही लांबी आहे ती तुम्हाला कमी करायची आहे. यामधले जे काही असे शब्द असतील किंवा असं एखादं वाक्य असेल ज्यामुळे तिथे उगाचच पुनरावृत्ती होत असेल तर असे वाक्य तुम्हाला गहाळ करता यायला हवेत आणि यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. भाषेचा पेपर आहे म्हणून इग्नोर करू नका. सारांश लेखनसुद्धा तुम्हाला करायचंच आहे. मराठीचा अभ्यास म्हणजे फक्त काही ग्रामर नाही आहे, तर तुम्हाला इथे सारांश लेखन हा सुद्धा पार्ट आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे पहा इंग्लिशचा आणि यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 2 टॉपिक कुठले आहेत पहा एसेचे. हा सुद्धा 400 शब्दांमध्येच लिहायचा आहे. पहिला प्रश्न आहे पहा म्हणजे पहिला विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ पीस इन ह्युमन लाईफ म्हणजे मानवी आयुष्यात शांततेचे महत्त्व आणि दुसरा आहे मोबाईल अँड इस्केप फ्रॉम रिॲलिटी म्हणजे मोबाईलचे दुष्परिणाम एक प्रकारचा हा विषय आहे. जो काही वास्तविक जग आहे त्यापासून आपण दूर जातो आहे का मोबाईलमुळे अशा प्रकारचा हा विषय आहे. सो आहे तसा तर जनरल म्हणजे सध्याच्या परिस्थितीशी रिलेटेडच विषय आहेत परंतु थोडंसं यामध्ये लिखाण कसं असावं हे तुम्हाला जर का पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी लिहून पाहावं लागेल. म्हणजे काहीही मुद्दे कुठच्या कुठेही असं लिहून चालणार नाही. त्यामधून तुम्ही एक वैचारिक व्यक्ती आहात, एक तुम्ही मॅच्युअर व्यक्ती आहात हे दिसायला हवं असंच तुमचं लिखाण हवं. आणि मराठीमध्ये आपल्याला सुचेलही कदाचित परंतु इंग्रजीमध्ये जर वाचन नसेल तर सुचणारच नाही. त्यामुळे मराठीपेक्षाही जास्त प्रॅक्टिस तुम्हाला इंग्लिश लेखनाची करावी लागणार आहे. आणि आता फक्त GSचा अभ्यास करणे किंवा आपल्याला जे बुकलिस्ट मोबाईल व्हिडिओवरती किंवा जे क्लासेसवाले सांगतात तीच फक्त वापरून चालणार नाही. तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आता खूप काही गोष्टी ॲड कराव्या लागणार आहेत आणि त्यामध्ये भाषेच्या पेपरसाठी वाचन, लेखन ह्या सवयीसुद्धा तुम्हाला आता लावून घ्यायच्या आहेत. सो हे 2 विषय आहेत पहा निबंधांसाठी. आणि पुढचा परत विषय आहे पहा
ट्रान्सलेट द फॉलोइंग पॅसेज इनटू इंग्लिश. जसा मराठीमध्ये उतारा होता, इंग्लिशमध्ये उतारा होता ज्याचं मराठीत भाषांतर करायचं होतं, तसाच इथे मराठीतला उतारा आहे ज्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे. आणि सेम कंडिशन इथे सुद्धा अप्लाय होते. मराठी शब्दांना जर तुम्हाला इंग्रजी शब्दच माहीत नसतील तर तुम्ही भाषांतर करू शकणार नाही. एका जरी शब्दाचा अर्थ तुम्हाला इंग्लिशमधला माहिती नसेल तर तुम्ही तिथे भाषांतर करू शकणार नाही. आणि मेसेजची सवय आपल्याला लागली आहे, त्यामुळे तसेच्या तसे शब्द टाईप करून चालणार नाही. सो तुम्हाला त्याचे इंग्रजीतले शब्दांचे अर्थ शब्द माहिती पाहिजे तरच तुम्ही ट्रान्सलेट करू शकाल. सो तुम्हाला या ट्रान्सलेशनसाठी सुद्धा वाचन असणं आवश्यक आहे. आणि जसं सारांश लेखन या मराठीमध्ये होतं तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला 1/3 जे आहे ते सारांश लिहायचं आहे. सो हे करताना सुद्धा तुम्हाला एकही मुद्दा गहाळ करायचा नाही आहे. मनानं तर अजिबात काही ॲड करायचं नाही सारांश लेखनामध्ये. आणि कुठलंही पाल्लाळिक विषय लांबवत असतील ते किंवा डबल तेच ते त्याच्यामधून अर्थ अभिप्रेत होत असेल तर तो तुम्ही तिथे कट करून तुम्हाला त्याचं 1/3 करायचं आहे. आणि त्याचं सारांश म्हणजे आता आपण एखादा पिक्चर पाहून येतो आणि त्याचं जर एखाद्या आपल्या मित्राने विचारलं की कसा होता पिक्चर, तर आपण स्टोरी जशी थोडक्यात सांगतो पण कुठलाही महत्त्वाचा मुद्दा त्यातून जाऊ देत नाही, तसंच या सारांश लेखनाच्या बाबतीत आपल्याला करायचं आहे. आणि त्याला टायटलसुद्धा द्यायचे आहेत, म्हणजे शीर्षकसुद्धा द्यायचे आहेत. सो सेम जसं आपल्याला 10वीमध्ये 12वीमध्ये यायचं तशा प्रकारचंच हे आहे मराठीचं. सो आणि तसंच इंग्लिशचं. सो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला हवी. याचा दर्जा जरी ते 12वी म्हणत असतील तरीसुद्धा तुम्ही एक मॅच्युअर असे व्यक्ती आहात जे अधिकारी बनणार आहात अशाच प्रकारचा हवा. सो या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आत्ता सवय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे सोडवून पहा, लिहून पहा. सो इंग्रजी आणि मराठी असं दोन्ही मिळून आपल्याला इथे जी काही प्रश्नपत्रिका आहे ती मी तुम्हाला दाखवली. याची PDF आपल्या ग्रुपवरती नक्कीच देईल. सो टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली देईल. सो 3 तासांमध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि जर प्रॅक्टिस नसेल, सवय नसेल तर 3 तासामध्ये इतकं लिहिणं शक्य नाही आहे, कारण की हा पेपर 10वी-12वीचा नाही आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या लेवलची म्हणजे तुमच्या लेवलच्या वरती जाऊन विचार करायचा आहे. सो त्यासाठी आत्तापासून तयारी करा. तुम्ही जरी कंबाईनचा अभ्यास करत असाल तरीसुद्धा तुमचं वाचन असायलाच हवं चांगलं, कारण चांगलं वाचाल तरच तुम्ही चांगलं लिहू शकाल. राज्यसेवाची तयारी करणाऱ्यांसाठी तर हे आता अत्यावश्यक होऊन जाणार आहे, कारण की तुम्हाला GSमध्येच नाही तर लेखन, वाचन या सगळ्या गोष्टींमध्ये मार्क्स कव्हर करायचे आहेत. आणि भविष्यात आणखी बदल जर घडले तर कदाचित पूर्णच्या पूर्ण पेपर आपल्याला लिहावा लागू शकतो. त्यामुळे लेखनाची सवय ठेवा. लिहिण्याशिवाय पर्याय नाही, लिहिताही यायला पाहिजे. आणि वाचनसुद्धा तुमचं फास्टच हवं, कारण आता वेळ कमी असणार आहे आणि GSची तुम्हाला तयारी चांगली करायची आहे. परंतु GS नुसतं करत राहू नका. CSATचा सुद्धा अभ्यास करा. 66 मार्क तुम्हाला CSATमध्ये कंपल्सरी आहे घेणं. त्याशिवाय तुम्ही GSमध्ये इकडे आउट ऑफ मार्क जरी पडले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. सो GSचा अभ्यास तर करा, सोबतच CSATचा सुद्धा अभ्यास करा. आणि हो, राज्यसेवा मेन्सची सुद्धा तयारी तुम्ही करत आहात हे डोळ्यासमोर ठेवून आजपासूनच तुमच्या वाचनांमध्ये अशा सगळ्या गोष्टी येऊ द्या. प्रत्येक गोष्टीवरती दोन्ही बाजूंनी विचार करायची सवय लावा, कारण की तुम्हाला दोन्ही विषय माहिती आहेत. त्यामध्ये मेरिट्स, डेमेरिट्स अशा प्रकारचे दोन्हीही विचारलेले असतात. सो एखाद्या गोष्टीचा आपण सकारात्मक विचार करतो तसाच नकारात्मक सुद्धा आपल्याला तिथे विचार करता यायला हवा. सो हा पेपर होता, हा सर्वांनी नक्की सोडवून पहा. ट्राय करा ते निबंध लिहिण्याचे. एखादे शिक्षक असतील त्यांच्याकडून चेक करून घ्या, किंवा जर नेटवरती या विषयांवरती जे पॉईंट्स असतात ते वाचून पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लेखनामध्ये काय काय गोष्टी यायला हव्यात. जसं आता रेडिओचा टॉपिक आहे तर मग रेडिओच्याबद्दल जर आपल्याला लिहायचं असेल तर रेडिओचा उगम कधी झाला, कोणी शोध लावला, या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनामध्ये यायला हव्यात. म्हणजे आपल्याला रेडिओची संपूर्ण माहिती आहे असं अभिप्रेत तिथे होईल. सो अशा प्रकारे तुमचं वाचन आणि तुमचं लेखनसुद्धा सुधारायला हवं. सो त्याची प्रॅक्टिस करा. एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, जिथे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण PDF मी नक्की शेअर करत जाईल. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.